कोल्हापूरनंतर बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या पालखेड धरण क्षेत्रात अडकलेल्या 6 जणांना अखेर वाचवण्यात यश आलेलं आहे। पुंडलिक कोकाटे, रोहिदास शिंगाडे, रामदास महाले, सोमनाथ गुमडे, उमेश महाले आणि माधव भिलारे अशी या 6 जणांची नावे आहेत। हे सर्वजण मासेमारी करण्यासाठी पालखेड धरणात गेले होते, पण पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने हे 6ही मच्छीमार धरणात अडकले होते। या सगळ्यांना तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवण्यात यश आले। आपण बघू शकतो की हे 6 जे युवक आहेत जे दुपारी 1 वाजेपासून या बेटावर अडकलेले होते। खरं तर 20,000 क्युसेस पेक्षाही अधिक गतीनं या धरणातून पाणी सोडण्यात येते, पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याच्यामुळे कादवा नदीने अशा पद्धतीचं हे रौद्र रूप धारण केलेलं आहे। खरं तर मासेमारी करणारे हे युवक जे आहेत हे नेहमीप्रमाणे आज दुपारी या ठिकाणी मासेमारी करायला आलेले होते, परंतु ज्या गतीनं पाणी सोडलं गेलं आणि त्याच्यानंतर बघता बघता कालपर्यंत कोरडी असलेली ही कादवा नदी आज पुराचं रूप घेऊन रौद्र रूप धारण करून जी आहे ती पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे आपण समोर बघतोय खरं तर 7 तासानंतर या मुलांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल, कारण कितीतरी वेळ ही मुलं जे आहेत ते आपले प्राण कंठाशी आणून वाट बघत होते की कधी त्यांना रेस्क्यू केलं जातं, कारण ज्या पद्धतीनं नदीचं रौद्र रूप पाहिलं जातंय ते पाहता निश्चितच जर अधिक वेळ झाला असता, अंधार पडला असता तर या मुलांना वाचवणं हे अधिक आव्हान मोठं झालं असतं आणि त्याच्यामुळे नाशिकचं जे पथक या ठिकाणी आलं, अग्निशमन विभाग असेल, आपत्कालीन कक्षाची लोक, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या मुलांना रेस्क्यू केलंय आणि अखेर 7 तासानंतर या मुलांची सुटका झाली आहे। विशेष म्हणजे निफाड तालुक्यात सुद्धा अशाच पद्धतीनं कुंदेवाडीला 3 लोक अडकून पडल्याची माहिती आहे आणि तिथे सुद्धा आता थोड्याच वेळामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार आहे। एकूण काय तर ज्या मोठ्या पद्धतीनं पाऊस पडतोय त्यानंतर लोकांनी सुद्धा आपल्या सुरक्षेची काळजी घेऊनच नदीपात्रात उतरणं अधिक उपयुक्त ठरेल किंवा तेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, पालखेड।